हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडली मिळते ना, अगदी सेम तशीच इडली आज आपण घरच्या घरी बनवलेली आहे. अशा प्रकारची इडली बनवण्यासाठी डाळीचं तांदळाचं प्रमाण किती असावं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे नवशिक्के जरी सुद्धा असतील ना, तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नात अशा प्रकारची इडली बनवतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. सर्वप्रथम या ठिकाणी एका भांड्यामध्ये आपल्याला 3 वाटे इतके गच्च भरून तांदूळ घ्यायचे आहे. या ठिकाणी तुम्ही रेशनचा तांदूळ वापरू शकता, पण या ठिकाणी मी जो इडलीचा तांदूळ असतो स्पेशली तोच वापरलेला आहे. इडलीचा तांदूळ हा थोडासा बारीक आणि जाडसर असतो. सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजायचं आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये पाऊण वाटी इतकी मी उडदाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही अख्खे उडीद घेतले तरी देखील चालणार आहे. आता या डाळीमध्येच आपल्याला अर्धा टीस्पून इतके मेथीदाणे वापरायचे आहे. त्यामुळे पीठ लवकर आंबलं जातं. आता लगेचच ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. डाळ धुत असताना फक्त एका पाण्याने धुवायची आहे. बरेच वेळा डाळींना धूळ असते, कचरा असतो, त्यानंतर पावडर असते, ती अशी स्वच्छ पाण्याने धुतली ना की निघून जाते. आता डाळ पुढील एवढंच पाणी या डाळीमध्ये घालायचं आणि आपल्याला ही डाळ रात्रभरासाठी झाकून ठेवायची आहे. डाळ धुवून झालेली आहे. त्यानंतर लगेचच आपण तांदूळ सुद्धा धुणार आहोत. डाळ फक्त आपल्याला एका पाण्याने धुवायची, तांदूळ मात्र 2-3 पाण्याने तुम्ही धुवू शकता. तांदूळ आपल्याला मात्र छान चोळून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर त्याचं वरील पाणी काढून टाकायचं आणि स्वच्छ पाणी या तांदळामध्ये आपल्याला घालायचं आहे. तांदळामध्ये पाणी घालत असताना तांदूळ बुडवून वर अर्धा 1 इंच वर राहील अशा पद्धतीने आपल्याला पाणी घालायचं आहे. आता तांदळावर झाकण ठेवायचं आणि हे तांदूळ आणि डाळ आपल्याला रात्रभरासाठी भिजत ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जर पाहताल तर तांदूळ आणि डाळ आपले छान भिजलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये हे डाळ तांदूळ भिजण्यासाठी साधारणपणे 7 ते 8 तास लागतात, पण थंडी आणि पावसाळा जर असेल तर साधारणपणे 10 ते 12 तास किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो. डाळीचा कण अगदी 2 बोटांवर दाबला ना तर सहज तुकडा पडतो. म्हणजे इथे आपले डाळ तांदूळ छान भिजलेले आहेत. आता हे तांदूळ आणि डाळ आपल्याला लगेचच वाटून घ्यायचे आहेत. वाटत असताना डाळीतलं जे सुरुवातीचं पाणी आहे ते वरचं पाणी आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे पाणी डाळीतलं आपल्याला बाजूला का काढायचं हे मी पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला भिजलेले तांदूळ घालायचे आहे. आता या ठिकाणी तुम्ही पूर्ण एकाच वेळी तांदूळ दळू शकता किंवा अगदी उडदाची डाळ देखील. आता या भांड्यामध्ये मी काही भिजलेले तांदूळ घातलेले आहे आणि त्यानंतर काही चमचे या ठिकाणी भिजलेली उडदाची डाळ घातलेली आहे. हे दोन्ही मिळून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. सुरुवातीला पल्स मोडवर फिरून घेतलं, त्यानंतर थोडंसं पाणी घातलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी हे बॅटर दळून घेतलेलं आहे. आता पाणी घालत असताना जे आपण वाटीमध्ये बाजूला काढून ठेवलेलं आहे तेच पाणी आपल्याला या ठिकाणी डाळ तांदूळ दळण्यासाठी वापरायचं आहे. आता या ठिकाणी जर पाहता अगदी बॅटर आपलं मऊ लुसलुशीत आणि अगदी बोटावर जरी घेतलं ना अगदी बारीक पेस्ट तयार झालेली आहे. अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला दळायचं आहे. आता हे सर्व बॅटर आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. सुरुवातीला ही पहिली बॅच आहे, त्यानंतर या ठिकाणी ही दुसरी बॅच आहे. अशा पद्धतीने 2-3 बॅचेसमध्ये हे डाळ तांदूळ मी दळून घेतलेला आहे. हे डाळ तांदूळ दळत असताना जितकं शक्य होईल तितकं पाण्याचा वापर आपल्याला कमी करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी 1 वाटी, ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजले त्याच वाटीने या ठिकाणी पोहे घेतलेले आहे. जे कांदे पोहे आपण घरामध्ये बनवतो तेच पोहे या ठिकाणी मी घेतलेले आहे. हे पोहे आपल्याला छान पाण्यामध्ये एकदा धुवून घ्यायचे आणि पाण्यामध्ये भिजत घालायचे. 1-2 मिनिटं हे पाण्यामध्ये लगेच भिजले जातात. आता ते सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे. पोहे बारीक करत असताना सुद्धा पाण्याचा वापर कमीच ठेवायचा आहे. बारीक केलेलं पोह्याचं बॅटर आपल्याला लगेच डाळ तांदळाच्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि 1-2 वेळा हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं आहे. चमच्याच्या ऐवजी तुम्ही हाताने जरी हे पीठ छान फिरवलं ना तरी सुद्धा या पिठामध्ये छान पोकळी तयार होते आणि ज्या वेळेस हे पीठ आंबलं जातं ना त्यावेळेस छान पिठाला जाळी पडली जाते. साधारणपणे ही प्रोसेस आपल्याला 5 ते 6 मिनिटं करायची आहे, म्हणजे हे पीठ छान आणि लवकर फर्मेंट होतं. आता या ठिकाणी आपलं पीठ छान मिक्स झालेलं आहे. बॅटर सुद्धा आपलं छान तयार झालेलं आहे. आता पीठ झाकून ठेवल्यानंतर आता हे पीठ झाकून आपल्याला उबदार ठिकाणी ठेवायचं आहे. वातावरणामध्ये जर जास्त थंडावा असेल तर हे पीठ तुम्ही एखाद्या शालमध्ये गुंडवून सुद्धा ठेवू शकता. आता 7 ते 8 तासानंतर जर पाहताल तर मस्त हे पीठ हलकं फुलकं झालेलं आहे.
उन्हाळा जर असेल तर जास्त वेळ हे पीठ आंबू देऊ नका, कारण आंबल्यानंतर या पिठाच्या इडल्या जास्त आंबट लागतात. आता या पिठाच्या आपण लगेचच इडल्या बनवणार आहोत. पण जर तुम्हाला जास्त पिठाच्या इडल्या बनवायच्या नसेल तर यातील काही पीठ तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. आता या ठिकाणी मी सर्वच पिठाच्या इडल्या बनवणार आहे, त्यामुळे चवीनुसार या पिठामध्ये आपल्याला मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. या पिठामध्ये मीठ छान मिक्स होईल अशा पद्धतीने 1-2 वेळा छान हलवून घ्यायचं आहे. हलवत असताना या पिठाची जाळी मोडेल अशा पद्धतीने अजिबात हलवायचं नाही. सुरुवातीला या इडलीच्या पात्रांना आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. यामुळे आपली इडली अगदी सहज निघून येते. आता या ठिकाणी तेल लावून झालेलं आहे. लगेचच आपल्याला या इडली पात्रामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे. बॅटर घालत असताना पूर्णतः कच्च भरून बॅटर घालायचं नाही, जेणेकरून इडली फुगायला जागा राहील अशा पद्धतीने घालायचं आहे. इडलीच्या साच्यामध्ये बॅटर घालण्यापूर्वी एक महत्त्वाचं काम करायचं, ते म्हणजे इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे. हे पाणी छान उकळलं की त्यानंतरच आपल्याला इडलीचा साचा त्यामध्ये ठेवायचा आहे. इडलीचा साचा ठेवत असताना एकावर एक इडली येणार नाही, म्हणजे जे 3 छिद्र असतात त्या छिद्रांवर इडली येईल अशा पद्धतीने आपल्याला हे 3 साचे ठेवायचे आहे. म्हणजे सर्व इडल्यांना एकसारख्या प्रमाणात वाफ बसली जाते आणि इडल्या छान फुगल्या जातात. आता साधारणपणे ही इडली आपल्याला वाफवण्यासाठी 10 ते 12 मिनिटं लागतात. तोपर्यंत अजिबात हे झाकण उघडायचं नाही, म्हणजे ह्या इडल्या छान फुगल्या जातात. आता 10-12 मिनिटानंतर जर ह्या इडल्या चेक केल्या तर या इडल्या आपल्याला हाताला अजिबात चिकटत नाही. त्यानंतर आपल्याला ही इडल्या बाहेर काढून घ्यायच्या आहे आणि हलक्याशा कोमट असतानाच या इडल्या आपल्याला डिमोल्ड करायच्या आहेत. या इडल्या तुम्ही चाकूच्या साहाय्याने सुद्धा अगदी सहज काढू शकता. या इडल्या काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी सहज या इडल्या निघल्या जातात, अजिबात भांड्याला चिकटल्या जात नाही. त्यानंतर दुसऱ्या साच्यामधल्या सुद्धा चमच्याच्या साहाय्याने या इडल्या मी काढून घेतलेल्या आहे, मस्त निघलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने सर्व साच्यामधल्या इडल्या मी काढून घेत आहे. सुरुवातीला आपण जे डाळीतलं पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ते का काढून ठेवायचं, तर इडल्या छान फर्मेंट होतात. पीठ लवकर फर्मेंट व्हावं म्हणून डाळीमध्ये आपण मेथी दाणा घातलेला होतो, म्हणून हे मेथी दाण्याचं पाणी वाया जाऊ नये आणि पीठ लवकर फर्मेंट व्हावं म्हणून हे पाणी वापरून आपल्याला इडल्या बनवायच्या आहेत. यामुळे या इडल्या छान जाळीदार, स्पंजी आणि मऊ लुसलुशीत तयार होतात. तर या ठिकाणी मी सर्व इडल्या काढून घेतलेल्या आहेत, त्यासोबत चटणी देखील बनवलेली आहे. आता ही जर इडली जर पाहता तर इतकी स्पंजी आणि मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते ना, अगदी सेम तशीच तयार होते, मस्त कापसासारखी मऊ लुसलुशीत. बरं, ही इडली बनवत असताना आपण इनो, सोडा अजिबात काही वापरलेलं नाही. आता या इडलीसोबत खाण्यासाठी तुम्ही सांबार बनवू शकता किंवा चटणी बनवू शकता. आता या ठिकाणी मी अगदी साधी सोपी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. तर अशा प्रकारची इडली नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.